0% व्याज दराने पैसे दिल्यानंतर तुम्ही कर्ज फेडा, सारखं फुकट सारखं माफ कशाला हवं असं वक्तव्य अजित पवार यांनी केले। निवडून यायचं होतं म्हणून आम्ही कर्ज माफ करू असं बोलल्याचंही अजितदादांनी यावेळेला म्हटलेलं आहे। 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना। सारखंच फुकटात आणि सारखंच माफ आणि सारखंच माफ कसं व्हायचं? असं नाही चालत। एकदा साहेबांनी माफी दिली, एकदा देवेंद्रजींनी दिली, एकदा आम्ही उद्धवजींच्या सरकारमध्ये असताना दिली, आता पुन्हा मारे आयटीत आम्ही सांगितलं आम्हाला परत निवडून यायचं होतं, आम्ही माफ करू, करा माफ। लोक काय म्हणतात तुम्ही सांगितलं ना मग करा। त्याच्यामुळे जे शब्द ते करताना आज काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला। तुम्ही अपमानास्पद बोलत असाल तर शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांनी त्यांचे उमेदवार पाडले पाहिजेत, शेतकऱ्यांची धास्ती निर्माण झाली पाहिजे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंनी ही टीका केली। तुम्ही जर इतकं हिणून आणि अपमानास्पद शेतकऱ्यांना बोलणार असाल तर या सरकारबद्दल म्हणजे तिघही असो त्यांच्याबद्दलची भूमिका स्पष्टपणाने शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे। आता मात्र आपल्याला जरी फुकट म्हणतात, किती दिवस खाता म्हणतात, तुमची कर्जमाफी का करायची, तुम्हाला हप्ते फेडायला काय झालं, अशा जर अर्वाच्य शब्द म्हणून त्याला जर असे उच्चार करणार असले ना, आता शेतकऱ्यांनी त्यांचे पुरे लोक पाडले पाहिजे, सरकारचे लोक ठेवले नाही पाहिजे। हे काय होतं आपल्याला इथे मग दया माया शेतकऱ्याला आपण जातो विसरू। रोहित पवार यांचं आपण ट्विट पाहूयात। शेतकरी वेळच्या वेळी कर्ज भरतो, सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च निघत नसेल तर कर्ज फेडायचं तरी कसं? केंद्र सरकार सोयाबीन आयात करत आहेत, कापसावरील आयात शुल्क हटवले आहे, कांद्याची निर्यात बंदी केली आहे। कोणत्याच पिकाला भाव नाही, त्यात नैसर्गिक आपत्ती आणि नुकसान लाखोंचं, पण तुम्ही हातावर टेकवले अवघे 8,000। अशा परिस्थितीत तुम्हीच सांगा कर्ज कसं फेडायचं? निवडणुका होत्या म्हणून आश्वासन दिलं, शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावावी, कर्ज फेडावे, या संदर्भात आपण केलेलं वक्तव्य अत्यंत निंदाजनक आणि खिल्ली उडवणारं। या संदर्भात विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा ट्विट केले, ते आपण पाहूयात। निवडणुकीत कर्जमाफीचा नारा आणि सत्तेत आल्यावर किती वेळा फुकट मिळणार असं विचारण्याची फुकटची मस्ती सरकारला सुचतेच कशी? अजित पवारांचा वेळेत कर्ज भरा असा शेतकऱ्यांना फुकटचा सल्ला। राज्यातील शेतकऱ्यांनो, अजित पवारांची ही भाषा बघा, तुम्ही सरकारसाठी आता फुकटे झाले आहेत। एवढं भरभरून मतं देऊनही यांच्याकडे खर्चिक प्रकल्पांसाठी पैसा आहे, मात्र शेतकऱ्यांसाठी फुकट सल्ले सुचतात। निवडणुकीच्या वेळी कर्जमाफीचे आश्वासन देणारे अजित पवार कर्जमाफीचे उत्तर नसल्यामुळे फुकटचे ज्ञान पाझळत आहेत। कालच्या बैठकीत आमचा जरा वेळ गेला, 3 ते 4 तास गेले। थोडी ताणाताणी व्हायची, नंतर सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे वक्तव्य केले, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेले शब्द पाळणारे आहोत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। वेळ गेला, जवळपास 3, 3.5, 4 तास आमचे गेले असतील, पण त्याच्यातनं थोडीशी ताणाताणी झाली, जरा ताणाताणी झाली की राजू शेट्टी म्हणे थांबा आपण मार्ग काढू। जरा काल झालं होतं, परंतु नंतर सगळ्यांनी समंजस भूमिका घेतली। आम्ही पण शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत आणि त्याच्या संदर्भात मला नवीन अर्थसंकल्पामध्ये काही गोष्टी करता येणार, म्हणून मी ते 30 जूनच्या पर्यंत मुदत, शेवटची 30 जून त्याच्या आतच करण्याचा माझा प्रयत्न राहील। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची पण मला साथ मिळेल।